त्या घरामध्ये 3 मृतदेह लटकत होते आणि तिघाही जणांची जी मृतदेह होती ती अर्धवट वळंब्यानं खाल्लेली होती. अर्ध्या मृतदेहातून फक्त आणि फक्त हडकच बाहेर दिसत होती. त्या घरात पूर्णपणे वास निर्माण झाला होता. साधारण माणूस नाकाला काही न बांधता त्या घरामध्ये जाऊ शकत नव्हता. आणि त्याच्या अगोदरच्याच दिवशी त्या गावातील माणसांनी त्या घरावर एकदा चक्कर मारली होती, पण त्यावेळेस काहीच नव्हतं. पण एकाच रात्रीमध्ये 3 मृतदेह आणि त्यांची शरीरं पूर्णपणे कशी सडू शकतात, हीच गोष्ट गावकऱ्यांना फार चिंतित पाडू लागली. तर नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलवर आपण नेहमी हॉरर आणि भयकथा सांगतो. आज जी भयकथा मी तुम्हाला सांगणार आहे, या भयकथेचं नाव माळाआडचं घर असं आहे. आता जे लोक त्या गावामध्ये राहायचे त्या लोकांचं म्हणणं होतं की जे माळाच्या पलीकडं घर आहे त्या घरामध्ये एक हडळ राहते, असे अर्धे लोक म्हणायचे. आणि जे कोणी पण त्या घरामध्ये गेलं तर त्या घरामध्ये राहणारी जी हडळ आहे ती त्याला मारायची, त्याच्यासोबत भोग घ्यायची, त्याचं शरीर खायची आणि त्याचं रक्त सगळं पिऊन घ्यायची. आणि जे उरलेलं अर्ध शरीर आहे ते तिच्या राखीव काही प्राण्यांसाठी ठेवून द्यायची, असं त्या गावातील अर्ध लोकांचं म्हणणं होतं. आणि अर्ध्या लोकांचं असं म्हणणं होतं की ते जे घर आहे ना ते पूर्ण घरच श्रापित आहे. त्याच्यामध्ये कुठलीही हडळ नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलाही वस्तू नाही आहे, कुठल्याही जीव नाही आहे, म्हणजे व्यतिरिक्त जीव. ते घर एक जिवंत घर आहे आणि जे कोणी पण त्या घरामध्ये जातं ते घर त्या माणसाचं रक्त पितं. ते घर ॲक्च्युली माणसांना खाते, असं काही अर्ध्या लोकांचं म्हणणं होतं. आणि जे गाव त्या ठिकाणावर बसलेलं होतं ना, त्या ठिकाणाच्या आजूबाजूला घनदाट झाडी होती, म्हणजे फॉरेस्ट एरिया होता. आणि तिथं एक जवळच त्या गावाच्या फाट्यावर एक ऑफिस होतं. फॉरेस्ट जे असतात ना सिक्युरिटी करणारे त्यांचं, म्हणजे फॉरेस्ट ऑफिसरचं तिथं ऑफिस होतं. आणि ते खूप दिवसाच्या अगोदरपासून तिथं होतं. आणि तिथं एक ऑफिसर राहत होता, त्याच्यासोबत दुसरा एक ऑफिसर राहत होता, म्हणजे तिथं फक्त 2 जणं राहत होती. आता तिथं काही जास्त चोऱ्या व्हायच्या नाही, जंगलामध्ये जास्त काही शिकारी व्हायच्या नाही. त्या कारणामुळं तिथं ना जास्त लोक राखण्यासाठी नव्हते. जे पण फॉरेस्ट ऑफिसर असतात आणि ते जास्त नव्हते. एक ऑफिसर होता तो आणि त्याच्यासोबत एक दुसरा मुलगा जो की त्याच गावामधला होता आणि त्याची ड्युटीसुद्धा तिथंच लागलेली होती. असे 2 जणं त्या जागेवर होते. आता तो जो मोठा ऑफिसर होता त्याला सगळं काही माहिती होतं की कुठं जायचं आहे, कुठं नाही जायचं आहे, कुठं काय करायचं आहे, कुठं नाही काय करायचं, सगळं काही. त्या कारणामुळं त्याला काहीही झालं नाही. बरेच दिवस जातात आणि अचानक जो मेन ऑफिसर आहे फॉरेस्टमधला, त्या ऑफिसवरचा त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि त्याचा जीव जातो. जीव गेल्याच्या नंतर तिथं एक दुसरा ऑफिसर आहे, त्याची बदली होते तिथं त्या फॉरेस्टमध्ये. म्हणजे आपण अरे ऑफिसर फॉरेस्ट थोडंसं अवघड चाललं आहे बोलण्यासाठी. आपण काय करूयात, आपण सरळ तिथं ना एक माणूस टाकूयात आणि आपण थोडंसं काल्पनिक नाव देऊयात त्याला. नाव काय द्यावं? अथर्व. आपण अथर्व नाव देऊ त्या ऑफिसरला, ठीक आहे. तर अथर्वची त्या जाग्यावर बदली होते. आता त्याच्या ऑफिसमध्ये दुसरा एक मुलगा होता ज्याचं नाव आपण नीलकंठ ठेवूयात. तो एक मुलगा आणि अथर्व एक, हे 2 जण त्या ऑफिसमध्ये काम करणार होते. जो नीलकंठ होता तो ना त्या गावामधलाच राहणारा होता, पण अथर्व होता तो त्या ठिकाणावर नवा होता. बदली झाल्याच्या नंतर अथर्व जेव्हा आपलं सर्व सामान घेऊन त्याच्या ऑफिसवर येतो, आता तिथंच थोडंसं छोटंसं क्वार्टर होतं. त्या क्वार्टरमध्ये अथर्व राहत होता आणि तो नीलकंठही तिथंच राहत होता. तर तिथं जातो आणि आपल्या ज्या रूममध्ये राहायचं आहे त्या रूममध्ये आपलं सर्व काही सामान ठेवून देतो. आता जो नीलकंठ आहे तो त्याचं स्वागत करतो, त्याला सगळ्या गोष्टी सांगतो. आता अथर्व आहे तो नीलकंठाला म्हणतो की अरे नीलू, आपण त्याला नीलू असं म्हणूयात. अरे नीलू, या पूर्ण ऑफिसमध्ये आपण 2च काय आहेत? बाकी कोणी ऑफिसर नाही आहेत का इथं? तर नीलू अथर्वला म्हणतो की नाही सर, इथं जास्त कोणी येत नाहीत आणि इथं जास्त कोणी ड्युटीलासुद्धा नाही आहे. कारण की या जंगल टाईप एरियामध्ये कधीच कुठंच काहीच चोरी झालेलं नाही आहे. एक लाकूडसुद्धा चोरीला गेलेलं नाही आहे किंवा या जंगलामध्ये एकाही जनावराचा म्हणजे असं मृत्यू वगैरे झालेला आहे की बाबा जे शिकाऱ्यानं केलेलं आहे म्हणून. त्या कारणामुळं इथं काही जास्त इन्व्हेस्ट करण्याचं सरकारचं काय म्हणणं आहे. म्हणजे
सरकारला माहिती आहे की बाबा इथं काय असं काय होत नाही, त्या कारणामुळे इथं काय जास्त ड्युटीला ऑफिसर वगैरे ठेवलेले नाही आहेत, लोक ठेवलेले नाही आहेत. आपण दोघंच आहेत. आपण फक्त एकदा सकाळी जायचं, दौरा मारायचा की बस संपला विषय, आपल्यालाही काही काम नाही. आता अथर्व थोडासा विचारात पडला की यार, नॉर्मली जाग्यावर पण ठेवतात, 5-10 लोक ठेवतात कामाला तिथं राखण्यासाठी, पण इथं आम्ही दोघंच कसं काय? अथर्व थोडासा टेन्शनमध्ये आला आणि अथर्व म्हणला की ठीक आहे, काय विषय नाही, असू दे. तर तो ऑफिसमध्ये गेले आणि ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर सकाळचं दोघंही जण आपल्या त्या गाडीमध्ये, फॉरेस्ट गाडीमध्ये बसले आणि त्या पूर्ण एरियाला चक्कर मारण्यासाठी निघाले. आता फिरत असताना त्या अथर्वला जिथं पण काही गडबड दिसली तिथं तो गाडीच्या खाली उतरायचा, बघायचा आणि नंतर गाडीत बसून पुन्हा समोरच्या टप्प्यावर जायचा. असं करत करत त्याने पूर्ण तो एरिया फिरला आणि लास्टच्या जाग्यावर तो गेला आणि थांबला. गाडीच्या खाली उतरलाच की पाठीमागून नीलू त्याला म्हणतो की सर, तिथं नका जाऊ. अथर्व नीलूकर बघतो आणि म्हणतो की का? ते घर कुणाचं आहे आणि तिथं का नाही जायचं? ते आपल्याच एरियामध्ये येतं ना. नीलू म्हणतो सर प्लीज नका जाऊ. त्या घराबद्दल खूप वाईट गोष्टी आमच्या गावामध्ये आहेत. गावातल्या कोणत्याही माणसाला तुम्ही विचारलं ना तरीसुद्धा तुम्हाला एकही असा माणूस सापडणार नाही जो या घराला चांगलं म्हणेल. दरवर्षी या घरामध्ये काही ना काही होतं आहे, तर प्लीज सर त्या घरामध्ये नका. अथर्व थोडासा विचित्रपणे नीलूकडे बघायला लागला, म्हणजे थोडंसं डाऊट टाईप असतं ना त्या प्रकारे. अथर्व म्हणला, नीलू तू चांगला सुशिक्षित माणूस आहेस आणि तू मला त्या घरामध्ये जाण्यासाठी रोखतोयस, वेडा वगैरे झालास काय? या जंगलामध्ये खूप काही अशा गोष्टी पाहिल्यात मी ज्या की तू नोटीस नाहीत केल्यास, आणि मला असं वाटते की या घरामध्ये काहीतरी गडबड आहे आणि या घरामधूनच एक अशी कहाणी बाहेर आली आहे जी की आपल्या पूर्ण गावामध्ये पसरवल्या गेली आहे, आणि तूसुद्धा मला त्याच कहाणीमध्ये मिळवतोयस आणि वेड्यात काढतोयस. हे तुझं चुकीचं आहे. चाल चुपचाप त्या घरामध्ये. नीलू म्हणतो नाही सर, रागाला तर येऊ द्या सर, पण मी येत नाही सर त्या घरामध्ये. तुम्हाला जायचं आहे तुम्ही जा, कारण मला माझा जीव खूप प्यारा आहे आणि ते पण मी अशा गोष्टीमध्ये माझा जीव नाही गमावू शकत ज्या गोष्टीमध्ये काही विचित्र आहे. नाही सर, मी नाही येऊ शकणार. आता अथर्व निलेशकर एकसारखा बघतो आणि अथर्वच्या मनामध्ये असं वाटतं की कदाचित हा सुद्धा त्या लोकांसोबत भिडलेला आहे. अथर्व या अगोदर जितक्या पण जाग्यावर त्या जंगलामध्ये जाऊन उतरून बघितलं त्या जाग्यावर त्याला थोडंफार असं काहीतरी वाटलं की जंगलामध्ये काहीतरी काळा बाजार चालू आहे. त्या कारणामुळे अथर्वला या घरावर खूप जास्त प्रमाणामध्ये डाऊट आला होता, कारण की त्याला असं वाटलं की गावकऱ्यांच्या मनामध्ये या घराविरोधात भीती निर्माण करून दिली की गावकरी कधीच्या जंगलामध्ये येत नाहीत आणि नंतर या जंगलामध्ये जर नाही आले तर कधीच कुणाला काही समजत नाही. कदाचित अथर्वच्या येण्याच्या अगोदरचा जो पण ऑफिसर होता तो लालचखोर होता, त्याने पैसे घेऊन हे सगळं काही दाबलं असावं, पण जंगलामध्ये खूप काही झाल्यासारखं अथर्वला वाटत होतं, कारण की जितक्या वेळेस तो उतरून बघू लागला त्यावेळेस काही जनावरांची खाल तिथं पडलेली दिसली होती त्याला. तर त्याला असं वाटत होतं की या जंगलामधले जितके पण जनावर आहेत त्या जनावरांची तस्करी या जंगलामध्ये होत असेल, आणि ही गोष्ट गावकऱ्यांना अजिबात माहीत नसेल, कारण की गावकऱ्याच्या मनामध्ये या घराच्या बद्दल खूप भीती निर्माण करून दिलेली असावी आणि या सगळ्यांमध्ये हा निलेशसुद्धा सामील असावा असं अथर्वला वाटलं. मग अथर्व म्हणला, ठीक आहे, तुला यायचं नाही आहे ना, तू नको येऊ, मी जातो आणि मी बघतो त्या घरामध्ये नेमकं काय आहे ते. निलेश परत बोलला, सर एकदा विचार करा, त्या घरामध्ये असं काही आहे जे फार भयानक आहे आणि जर तुमच्यासोबत जर काही झालं तर मी अजिबात तिथे येणार नाही. तुम्ही किती जरी ओरडलात तरीसुद्धा मी येणार नाही. मी गाडी काढणार आणि सरळ ऑफिसवर जाणार. अथर्व म्हणला, ठीक आहे, काही विषय नाही, तू जा. अथर्व हळूवार त्या घराकडे निघतो. आता तो जसा जसा त्या घराच्या जवळजवळ जातो त्याच्या मनातली अशी दुखदुखी जास्त व्हायला लागते. त्याच्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते थोडंसं चेंज व्हायला लागतं. असं वाटायला लागतं की कुठंतरी अलग अशा ठिकाणावर आलो आहे की तिथली जी वाईब आहे ना ती अचानक
पद्धतीनं बदलतीये. कारण की अथर्व या अगोदर इतका कधीच भिला नाही. पण यावेळेस अथर्वला एवढी जास्त भीती वाटत होती की तो सुद्धा विचारात पडला की मला इतकी भीती वाटतेय का? हालाकी आत्तापर्यंत मी जितका पण त्या घराच्या जवळ गेलो आहे, इतक्यामध्ये मला त्या घरामध्ये कोणी असल्याचं जरासं सुद्धा भनक लागली नाही आहे. आणि अखेरकार अथर्व त्या घराच्या दरवाजापर्यंत पोहोचला. पण अथर्व तिथपर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या पूर्ण शरीरावर घामाचा ओलाट फुटला होता. त्याचे डोळे भीतीनं पूर्णपणे भरले होते आणि त्याला असं वाटत होतं की आता आपल्याला खूप जास्त थंडी वाजते. त्याने जसं दरवाजाला हात लावला त्याला असं वाटलं की दरवाजा इतका थंडा कसा आहे. खूप थंड दरवाजा वाटला त्याला. जसं की हिवाळ्यामध्ये कसे दरवाजे थंडी होतात रात्रीच्या वेळेस, त्या प्रकारचे त्या घराचा दरवाजा थंड होता. त्याने तो दरवाजा उघडला आणि आत लोटला. त्या दरवाजाचा कर्कश आवाज अथर्वच्या कानामध्ये भीती घालत होता. अथर्व आपले पावलं टाकत त्या घराच्या आत गेला आणि इकडं तिकडं बघायला लागला. सगळीकडं अंधारच अंधार होता. जेवढ्या पण त्या घराला खिडक्या होत्या त्या खिडक्यांमधून जेवढा प्रकाश बाहेरून येऊ शकतो तेवढा प्रकाश आत यायचा, पण तो प्रकाश असा वाटत होता की जाग्यावरच थांबलेला आहे. तो त्याच्या लिमिटच्या पलीकडे जाऊच शकत नव्हता. सगळीकडं अंधारच अंधार दिसत होता. अथर्वजवळ मोबाईल होता. तो मोबाईल काढतो आणि आपल्या मोबाईलची टॉर्च लावतो. सगळ्या घरात बघण्याचा प्रयत्न करतो आणि टॉर्चचा प्रकाशसुद्धा त्याच प्रकारे जितका तो पडतोय तेवढाच पडत होता. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा प्रकाशाची जी सावली वगैरे असते ना, प्रकाश असा थोडासा असा पांगलतो, तसल्या प्रकारचा पांगलतच नव्हता. अथर्व पूर्ण घराने बघतो. त्या घरामध्ये फार विचित्र आणि फार वेगळ्या पद्धतीची वाईब येत होती. त्या घरामध्ये एक घाणेरडा वाससुद्धा येत होता. अथर्व तो घर पूर्ण बघता बघता अथर्वच्या छातीमधलं जे काळीज आहे ते पूर्णपणे डगडगत होतं. त्याला भीती वाटत होती. त्याला असं वाटत होतं की मी आत्ता एका मिनिटामध्ये इथून बाहेर निघावं. पण अथर्व निघाला नाही. त्याला माहीत करून घ्यायचं होतं की अखेरकार या घरामध्ये असं काय आहे जे निलेश तसा बोलत होता. कदाचित या घरामध्ये तस्करीचं काहीतरी असावं. अथर्व पूर्ण घर फिरतो पण त्याला एक छोटीशी गोष्टसुद्धा भेटत नाही. तो अथर्व घराच्या बाहेर येतो. घराच्या बाहेर आला तसं जे निलेश इकडं उभा होता त्याने आपल्या काळजावर हात ठेवला आणि अथर्व ज्यावेळेस गाडीपाशी आला त्यावेळेस अथर्व निलेशकडे बघतो तर निलेशचं सुद्धा पूर्ण शरीर घामाने ओलं झालं होतं. अथर्व निलेशला म्हणला की अरे निलेश, तुझं शरीर काय एवढं घामानं ओलं झालं आहे? निलेश म्हणला सर तुमचं का झालं आहे? अथर्व म्हणला की मी भिलो होतो. तसंच निलेशही म्हणला की सर मी पण भिलो होतो. गेलात सर, बघितलात, तुम्हाला काय भेटलं का? नाही ना? आता यानंतर प्लीज अशी ना असा हट्ट नका करत जाऊ यार. तुम्ही ना या जंगलामध्ये कुठंही चला, मी कुठंही येतो, पण या घरामध्ये नका सर, प्लीज नका. मग अथर्व आणि निलेश त्यांच्या ऑफिसवर येतात. थोडा वेळ रिलॅक्स बसतात आणि थोड्या वेळाच्या नंतर निलेश जवळ अथर्व येतो आणि निलेशला विचारतो, निलेश असं काय आहे रे त्या घरामध्ये जे तुम्हाला इतकं रोखत होतास? निलेश म्हणतो सर मलाही काही तेवढं पक्कं माहिती नाही आहे, पण गावामध्ये ज्या काही अफवा आहेत त्या घराबद्दल त्या मी तुम्हाला सांगतो. असं म्हणतात की काही वर्षाच्या अगोदर त्या घरामध्ये 3 मृतदेह सापडली होती आणि ती तिन्ही मृतदेह अर्धे सडलेली होती. काही लोक असे म्हणतात की त्या घरामध्ये हडळ राहते, जे की रात्रीच्या टायमाला त्या घरामध्ये कुणी जरी आलं ना तरी त्याला ती खाते आणि तिचं जे अर्ध शरीर आहे त्या जे कोणी गेलेलं आहे ते अर्ध शरीर ती हडळ त्या घरामध्ये लटकवून ठेवते. त्या घरामध्ये राहणाऱ्या जीवजंतूंना खाण्यासाठी त्या हडळीचे पाळलेले आहेत ते प्राणी. आणि कुणी म्हणतं की ते अख्खं घरच एक श्रापित आहे. ते पूर्ण घर जिवंत घर आहे आणि त्या घरामध्ये रात्रीला जे पण माणूस जातो ना तो कधीच वापस येत नाही. आणि जेव्हा त्या घराचं पोट भरतं त्यावेळेस जे काय उरलेलं मांस असेल किंवा शरीर असेल ते बाहेर टाकतं आणि फेकून देतं. लोक असंही म्हणतात की ते घर जंगलामध्ये फिरणाऱ्या अनेको जनावरांना आपलं शिकार करून बसलेलं आहे आणि जनावराच्या काही कातडी या जंगलामध्ये फेकून दिलेली आहे. आता असं निलेशचं ऐकल्याच्या नंतर जो अथर्व आहे तो थोडा विचारात पडतो की यार हा बोलतोय ते तर खरं आहे. जंगलामध्ये काही जाग्यावर जनावराची कातडी तर पडलेली होती, पण असं कसं शक्य आहे? जर कोण्या वस्तूनं जर कशाला खाल्लं असेल तर कातड्या सकट खाईल ना, आतलं मांस खायचं
आणि कातडं बाहेर फेकून द्यायचं हे थोडंसं विचित्र नाही वाटत का, असं अथर्वला वाटलं. तरी पण अथर्वच्या मनामध्ये 30% शंका होतीच की हां, काहीतरी या जंगलामध्ये गडबड आहे. आणि ही गोष्ट ना अथर्वच्या डोक्यामध्ये नेहमी खेळायला लागली. रात्र होते. रात्र झाल्याच्या नंतर जो निलेश आहे तो त्याच्या क्वार्टरमध्ये जातो आणि अथर्व त्याच्या क्वार्टरमध्ये जातो. क्वार्टर म्हणजे दारूची क्वार्टर नाही, आपली ती राहण्याची क्वार्टर. म्हणजे इंग्लिश कच्ची आहे, शब्द इकडे तिकडे गेले असतील तर माफी असावी बरं का. दोघेही जण आपापल्या खोलीमध्ये जाऊन झोपी जातात. निलेश जो आहे तो निवांतपणे झोपी जातो, कारण की त्याला सवय असते. पण जो अथर्व आहे त्याला अजिबात सवय नसते या सगळ्या गोष्टींची. तो जागी होता. तेवढ्यात अथर्वला असं जाणवलं की कुणीतरी अथर्वच्या रूमचा दरवाजा वाजवलाय. अथर्व उठतो आणि दरवाजा उघडून बघतो तर समोर कुणीही दिसत नाही. अथर्व जसा दरवाजा बंद करणार की तेवढ्यात त्याचं लक्ष दूर त्याच्या ऑफिसच्या समोर एक लाईट होतं, त्या लाईटाखाली गेलं आणि तिथं त्याला कुणीतरी बसल्यासारखं वाटलं. अथर्व चप्पल घालतो आणि निलेशला उठवतो. ए निलेश, निलेश उठलास का रे तू? निलेश आपले डोळे चोळत दरवाजासमोर येतो. दरवाजा उघडतो तर समोर अथर्व सर उभे. निलेश अथर्वला म्हणतो, सर एवढ्या रात्री तुम्ही इथं का आलात? काही अडचण आहे का? तर अथर्व म्हणतो, निलेश आपल्या ऑफिसकडं बघ एकदा. निलेश ऑफिसकडं बघतो तर त्यालासुद्धा तो माणूस दिसतो. अथर्व म्हणतो, चाल त्याला विचारू कोण आहे तो आणि तिथं का बसलास. निलेश म्हणला, सर जाऊ द्या ना, तो समोरच बसलाय, ऑफिसमध्ये तर नाही केला ना, एवढ्या रात्री तिथं जायचं म्हणजे थोडंसं धोक्याचं वाटतंय. अथर्व म्हणला, काय रे निलेश, सकाळपासून बघतोय तुझं एकच चालू आहे, त्या घरात नका जाऊ, इथं नका जाऊ, तिथं नका जाऊ. आता तो माणूस आपल्या ऑफिस समोर येऊन बसलेला आहे आणि तो आतासुद्धा तसंच म्हणणार आहेस. निलेश थोडासा गप्प राहिला. निलेशने चप्पल घातली, हातात बॅटरी घेतली आणि अथर्वसोबत निघाला. ज्या जागेवर त्यांना तो माणूस दिसला होता तिथं गेले आणि तिथं जाऊन बघतात तर तो जो माणूस आहे तिथं बसलेला, त्याने आपल्या अंगावर चादर घेतलेलं होतं, हातामध्ये एक मोठी काठी होती आणि तो खुंडूमुंडू होऊन तिथं बसलेला होता. हे दोघंजणं जातात, त्याच्यासमोर उभं राहतात. अथर्व त्याला विचारतो त्या माणसाला, काका एवढ्या रात्री तुम्ही इथं काय करतायत? घरी जाऊन झोपी जाणं. हा आला तिथे निलेशकड आणि अथर्वकडे बघतो हा माणूस आणि एका जागेवर आपलं उठतो आणि अथर्वच्या चेहऱ्याकडे बघून तो थोडासा रडका चेहरा करतो आणि म्हणतो, साहेब माझी पोरगी हरपली हो, गेल्या 5 दिवसापासून माझी पोरगी हरपली. साहेब मला माझी पोरगी पाहून द्या ना साहेब. साहेब मी सगळीकडं पाहिलं पण माझी पोरगी मला कुठंच भेटली नाही साहेब. आणि साहेब माही नाही हिंमत होईना साहेब त्या माळाआडच्या घरात जायला. साहेब माय पोरगी पाहून द्या ना साहेब. असं म्हणल्याच्या नंतर निलेश 2 पावलं मागे सरकला. अथर्वच्या हाताला पकडलं आणि अथर्वलासुद्धा मागं ओढलं. निलेश अथर्वला म्हणतो, सर चला, सर लवकर चला इथून, सर प्लीज लवकर चला इथून. आता अथर्व जो आहे तो निलेशला म्हणतो, निलेश तू काही वेडा झालायस का रे? तो माणूस त्याच्या मुलीला शोधत इथं आलाय आणि तू म्हणतोयस की चला लवकर. अरे काय पागलसारखे आहे रे तुम्ही, काय मूर्ख आहे रे तुम्ही, काय माणुसकी आहे का नाही तुम्हाला? निलेश अथर्वचा हात सोडतो आणि अथर्वला म्हणतो, सर मी जातोय, मी नाही थांबत. निलेश म्हणतो, ठीक आहे जातो. निलेश तिथून निघून जातो. अथर्व आणि तो माणूसच असतो. आता अथर्व त्या माणसाला म्हणतो की तुमची मुलगी कधीपासून गायब झाली आहे? तो म्हणतो की साहेब गेले 4-5 दिवस झाले साहेब, माझी मुलगी गायब झाली आणि मला माहिती आहे ती त्याच घरामध्ये आहे, मला माहिती आहे. साहेब चला ना, माझ्यासोबत चला साहेब, चला ना. अथर्व कुठलाही विचार करत नाही. अथर्व त्याच्यासोबत त्या घराकडे निघतो. निलेश समोर चालतोय, त्याच्या पाठीमागं तो माणूस चालतो. निलेश म्हणतो मी, अथर्व समोर चालतोय, त्याच्या पाठीमागं तो माणूस चालतोय. अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले आणि जसे अर्ध्या रस्त्यात गेले तसे पाठीमागून 2-3 आवाज आले अथर्वला. अथर्व थांबतो आणि पाठीमागं बघतो. बघितल्याच्या नंतर तिकडून 2-4 बॅटऱ्या यायलेल्या दिसल्या. त्या बॅटऱ्या जवळ येतात. अथर्व
बघतो तर त्या बॅटऱ्या घेऊन जे होते माणसं ते गावातले काही माणसं होते आणि त्यांच्यासोबत निलेश होता. माणसं आल्याच्या नंतर याला म्हणतात की साहेब एवढ्या रात्रीला कुठं चालले तुम्ही? अथर्व म्हणतो त्या घरामध्ये. ते लोक म्हणतात कशासाठी चालले तुम्ही त्या घरामध्ये? अथर्व म्हणतो अहो या काकाची मुलगी गेल्या 5 दिवसापासून हरपली आहे, तिला पाहण्यासाठी चाललो आहे. आता लोक म्हणतात की कोणता काका? अथर्व म्हणतो हा माझ्यासोबत आलेला. कुठं आहे? अथर्व पाठीमागं वळून बघतो तर कुणीच नसतं. अथर्व इकडे तिकडे बघतो तर कुणीच नसतं. अथर्व जोरजोरात हाक मारतो काका काका ओ काका, आता आपण सगळेजण जाऊयात. ओ काका. सगळे लोक अथर्वच्या तोंडाकडे बघत असतात. अथर्व म्हणतो अहो आत्ता माझ्यासोबत सोबत चालत होता हो, आत्तापर्यंत मी त्याच्यासोबत गप्पा मारत गेलो. त्यावर निलेश म्हणतो साहेब मी तुम्हाला म्हणत होतो ना चला म्हणून. हे दुसरं कोणी नव्हतं, ते भूत होतं भूत. असं म्हणल्याच्या नंतर जो अथर्व आहे तो म्हणला की काय भूत होतं? तुला कसं माहीत भूत होतं म्हणून? निलेश म्हणला मला कसं माहीत? तो अवघ्या 5 मिनिटात कसा गायब झाला इथून? हां, आणि तसे बी जेव्हा आपण त्याला बोलत होतो ना त्यावेळेस मी त्याच्या पायाकडे पाहिलं होतं तर त्याचे ते पाय उलटे होते उलटे. तुम्हाला म्हणत होतं चला म्हणून, तुम्ही ऐकत नव्हते आणि ते माणूस माझ्याकडे बघत होता. मला भीती वाटली, मी आलो इकडं पळत. गावकऱ्यांना सांगितलं, गावकरी माझ्यासोबत पळत पळत आले म्हणून जमलं, नाहीतर तुमचाही मृतदेह उद्या त्या घरामध्ये सापडत होतं. आता निलेशचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर अथर्वचे हातपाय चळचळ कापायला लागले. त्याला कळत नव्हतं काय करावं आणि काय नाही. त्याला वाटलं ना की पायी आता आपला जीव जाता जाता वाचला आहे आणि जी लोक म्हणत होते ती खरं आहे, कारण की अवघ्या 5 मिनिटामध्ये तो माणूस असं गायब होऊ तरी कसा शकतो. निलेश आपल्या अथर्वचं डोकं पूर्णपणे भनाटलं. अथर्व असा खाली बसल्याच्या नंतर सगळे गावकरी त्याच्या जवळ आले, त्याला उठवलं, त्याला त्याच्या रूमवर नेलं, पाणी वगैरे पाजलं आणि त्याला म्हणले की बघा इथून तुम्ही कधीही कुठं जाऊ नका. आता तुमचा दरवाजा वाजो, तुम्हाला कोणी हाक मारो, अजिबात तुम्ही इथून उठायचं नाही बरं का? अथर्व म्हणला हां ठीक आहे, मी नाही उठत, ठीक आहे. आता जे गावकरी होते ते अथर्वला म्हणायला लागले की तुम्ही त्या घरात गेले कशाला होते? अथर्व म्हणला की असंच बघायला गेलो होतो मी. म्हणजे याला काय बोलणं कळत नव्हतं ना, जे यानं काय निलेशला बोलला होता ते सगळं काय खोटं ठरलं होतं. आणि आता याच्यासोबत इतका भयानक प्रकार घडला होता की याने स्वप्नामध्ये सुद्धा विचार केलेला नव्हता. त्या कारणामुळं अथर्व फार भिऊ लागला, इतका भिऊ लागला की त्याला काही समजतच नव्हतं. आता अथर्व निर्णय करतो की मी काय दिवसाची सुट्टी घेतो. त्याने सुट्टीचा अर्ज वगैरे तयार केला, सरकारला पाठवला आणि गावकरी हे म्हणले की तुम्ही काय करा, काय दिवसाची सुट्टी घ्या आणि इथून चालल्या जा. कमीत कमी महिनाभर तरी इथे येऊ नका, महिन्यानंतरच्या नंतर तुम्ही इथे या आणि सगळं काय सुरळीत होईल, तुम्ही तशा प्रकारे राहू शकता. पण अथर्वला माहिती नव्हतं की याच्यानंतर जे होणार आहे ना ते फार भयानक होणार आहे, कारण की गावकऱ्यांना माहिती होतं आणि गावकरी त्याला याच कारणामुळे म्हणत होते की महिनाभर तुम्ही सुट्टी घ्या आणि लांब कुठंतरी जा, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा इथली जागा येणार नाही. कारण की गावकऱ्याला एक गोष्ट माहीत होती, जर एकदा त्या घरामध्ये माणूस गेला की तो मेल्याशिवाय राहत नाही. तो त्या घरामधून पहिली गोष्ट तर परत येत नाही आणि जर तो आला तर तो निव्वळ त्या घरामध्ये जाऊन मरणार म्हणजे मरणारच 100%, आणि त्याचा मृतदेह त्या घरामध्येच सापडणार. हे सगळ्यांना माहिती होतं गावकऱ्यांना. आणि गावकऱ्यांनी इतक्या दिवसाचा जो काही अनुभव आहे तो अनुभवाने सांगितलं होतं की साहेब तुम्ही आता महिनाभर सुट्टी घ्या आणि महिनाभर तुम्ही या गावामध्ये अजिबात येऊ नका. आणि तसंच अथर्वने ऐकलं सुद्धा. पण अथर्वला कोणी सांगितलं नाही की असं असं होते म्हणून, कारण की अथर्वच्या डोक्यामधून ही गोष्ट त्यांना बाहेर काढायची होती. अथर्वचा जीव त्या गावकऱ्यांना वाचवायचा होता. अथर्व सुट्टी घेतो आणि तिथून निघल्या जातो. आता जो निलेश होता तोच ते ऑफिस सांभाळायचा आणि आपल्या खोलीमध्ये येऊन झोपी जायचा. त्याचा सगळा परिवार त्या क्वार्टरमध्ये राहत होता. तसं त्याला काही कोणती खतरनाक पद्धतीची भीती वगैरे नव्हती, काही नव्हती. तर काही दिवस होतात आणि काही दिवस झाल्याच्या नंतर म्हणजे असं समजा की 15 दिवस होतात. 15 दिवस झाल्याच्या नंतर 2 ते 3 पोलीसवाले त्या गावामध्ये येतात आणि तिथं आल्याच्या नंतर ते गावामध्ये विचारपूस करायला चालू करतात. निलेश बघतो, निलेशलाही विचारपूस करतात आणि जेव्हा ते पोलीसवाले विचारपूस करत होते त्यावेळेस जे गावकरी आणि निलेश आहे
त्या सगळ्यांना घाम सुटायला लागला. आता पोलिसांना समजायला लागलं की हे अडकायलेत, हे बोलणं झालेत, हे बरोबर यांची काहीतरी गडबड आहे. तर यांना वाटायला लागलं की जे काही झालं आहे ना ते सगळं काही यांनीच केलं आहे. पोलिसवाल्यांनी सरळ सगळ्या गावकऱ्यांना दोषी ठरवलं की तुम्ही अथर्वला मारले, कारण की अथर्व आता जिवंत नव्हता. आणि पोलिसवाले हे पण म्हणत होते की अथर्वला तुम्ही गायब केले, त्याचा मृतदेह आम्हाला आणून द्या, नाहीतर तुमच्या सर्वांवर कारवाई केल्या जाईल. तुमच्या गावामधले जितके पण लोक आहेत त्या सगळ्या लोकांवर कारवाई केल्या जाईल आणि तुमच्यावर चांगल्या पद्धतीनं कायदेशीर कारवाईसुद्धा होईल, भयानक जेलसुद्धा होऊ शकते. तर आम्हाला त्या माणसाचा पत्ता, त्या माणसाचा मृतदेह द्या कुठे ते, नाहीतर त्या माणसाला आमच्या समोर आणा. कारण की तुमच्या गावामध्ये तो फॉरेस्ट ऑफिसर म्हणून आला होता आणि इथूनच तो गायब झाला आहे. पण यांनी तर त्याला पाठवलं होतं. 15 दिवस झाले होते. स्वतः निलेशने त्याला एस टीमध्ये बसवलं होतं आणि त्याला पाठवलं होतं. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या अथर्वने निलेशला फोन करून सांगितलं होतं की निलेश, मी आता पोहोचलो आहे, टेन्शन घेऊ नका. पण असं झालं कसं काय? असं म्हणल्याच्या नंतर जे गावकरी होते त्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट हिंमत होती की हां, हे जे सगळं काय झालं आहे हे त्या घरानेच केलं आहे आणि याचा मृतदेह दुसरं कुठंच नाही, त्या घरामध्येच सापडणार. तर जे गाववाले असतात ते म्हणतात की एक जागा आहे जिथं तुम्हाला काही भेटू शकेल. आम्ही तर काय केलं नाही, आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला असं वाटतं की एक जागा आहे जिथं तुम्हाला काहीतरी भेटू शकेल, पण त्या अगोदर आम्हाला एका माणसाला बोलावू द्या. पोलीस म्हणले ठीक आहे, बोलवा. आणि गावकरी म्हणले की त्यासाठी तुम्हाला 3 घंटे एकसारखं इथं बसावं लागेल, त्याच्यानंतरच आपण जाऊ शकतो. ते म्हणले ठीक आहे, काय विषय नाही. मग हे एका तांत्रिकाला बोलवतात. तांत्रिक येतो आणि गावामध्ये एक मोठी पूजा मांडतो, म्हणजे अशी खूप मोठी पूजा मांडतो तो आणि ती पूजा करायला सुरुवात करतो. त्याच्यासोबत त्याचे 5 ते 6 लोक होते आणि ते 5 ते 6 लोक मिळून काही तंत्रमंत्र म्हणत होते, जोरजोरामध्ये पूजा करत होते. हळद, कुंकू, गुलाल, हे ते सगळं काही. आता जे पोलीसवाले तिथं आलेले होते त्यांना असं वाटत होते काय ही अंधश्रद्धा बाळगली या लोकांनी, 100% ना यांनीच त्याच्यासोबत काहीतरी केलं आहे. मग हे म्हणले की ठीक आहे, झालं आपलं सगळं. मग तो जो तांत्रिक आहे त्याने एका तांब्यामध्ये पाणी दिलं गावकऱ्यांच्या हातामध्ये आणि त्यांना म्हणला की तुम्ही जसं जसं समोर जाता तसं तसं या तांब्यामधलं पाणी असं शिंपत जा, ठीक आहे. आणि तुम्हाला जे काही पण बघायचं आहे त्या जागेवर जर तुम्हाला बुडापर्यंत बघायचं असेल, म्हणजे डायरेक्टली, तर तुम्ही हे तांब्यातलं पाणी असं शिपा, तुमच्या डोळ्यासमोर ते काय दृश्य आहे ना लपलेलं ते सगळं काय समोर येईल. मग सगळे गावकरी निघले, जे पण मेन आहे गावामधले ते हातामध्ये तांब्या घेऊन. आता तांब्या काही छोटा नव्हता, फार असं म्हणजे मोठा पितळाचा तांब्या होता आणि त्याच्यामध्ये नागलीचे पानं टाकलेले होते. त्या नागलीच्या पानानं बाहेर काढायचं आणि शिपायचं, काढायचं शिपायचं, काढायचं शिपायचं. ते 2 पोलीसवाले, निलेश आणि गावातील ठळक मंडळी हे सगळेजण त्या घराकडे निघले. पण पहिले शिपायचे पाणी, नंतर पाऊल टाकायचे, शिपायचे, नंतर पाऊल टाकायचे. त्या घरापाशी आले. त्या घराच्या दरवाजावर पहिले पाणी शिपलं, दरवाजा उघडला आणि आत गेले. आत गेल्याच्या नंतर त्या घरामध्ये काहीच नसतं, काहीच. पूर्ण घर रिकामं असतं. ते पोलीसवाले यांना म्हणतात काय नाटकं चालू आहेत तुमचे, ते माणूस कुठे ते दाखवा. गेल्या 15 दिवस झाले तो बेपत्ता आहे, त्याचा फोन लागत नाही आहे, त्याचा आता नाही, त्याचा पता नाही, त्याच्या घरचे परेशान आहेत. नाही तर चला चुपचाप, डायरेक्ट फोन करेल आणि काही पोलिसांना बोलवीन आणि तुमच्या सर्वांना अटक करून इथून घेऊन जाईल. काय नाटकं लावल्यात तुम्ही हे? मग तो जो ठळक त्या गावाचा सरपंच वगैरे जे काय असतो तो तांब्यात त्या पान बुडवतो आणि असं समोर असं फेकतो. तो जसा फेकतो ना तसं त्या घरामध्ये दुर्गंध पसरतो. दुर्गंध एवढ्या खतरनाक पद्धतीनं पसरतो की सगळेजण आपल्या जवळचे रुमालं, हातरुमालं काढून तोंडाला बांधायला मजबूर झाले. सगळ्यांनी तोंडाला बांधलं आणि त्या घरामध्ये शिंपत 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 पाणी सगळ्या घरानं फिरायला लागले. एक रूम येते, त्या रूममध्ये ते जातात आणि रूममध्ये जसं शिंपतात तसं अथर्वचा मृतदेह त्या घरामध्ये लटकलेलं दिसतं. गळ्याला गळफास लावलेला, त्या घराला असं लटकलेलं आणि छातीपासून खाली मृतदेह गायब, म्हणजे पूर्ण मांस गायब, हाडांचा सापळा आणि वरी त्याचं डोकं आणि छातीपर्यंत शरीर, पण त्याच्या खाली नुसती हाडकं साडकं.
आणि खालून जे असताना त्याच्या पूर्ण वळंबा लागलेल्या पांढऱ्या शिपत आळ्या पडलेल्या त्याच्या शरीरामधून आळ्या खाली पडत आहेत. तशा खाली इतक्या आळ्या त्याला लागलेल्या, पूर्ण सडलेलं शरीर. तिची दोरी आहे, ती दोरी पूर्ण त्याच्या मानात गेलेली, पण त्या जमिनीवर आणि त्याच्या शरीरामध्ये एकही रक्ताचा थेंब नव्हता, एकही. पोलीस आश्चर्यचकित झाले की असं कसं काय झालं, आणि पोलिसांच्या पायाखालून जमीन सरकली की एवढं भयानक कसं काय झालं, म्हणजे हे काय होतं. असं जसं पाणी शिंपलं तसं हे दृश्य समोर आलं. हे काय होतं. ते दोन्ही पोलीसवाले खूप जास्त प्रमाणामध्ये आरबळून गेले. तेवढ्यात त्या दोन पोलीसवाल्यांच्या कानावर एक आवाज आला, आणि तो आवाज होता दरवाजा लावण्याचा. जेव्हा ते पाठीमागं वळून बघतात त्यावेळेस त्या घरामध्ये कुणीही नसतं. ते दोन पोलीसवाले दरवाजापाशी येतात आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण दरवाजा बाहेरून लावलेला होता. दोन पोलीसवाले त्या खिडकीजवळ येतात. लोखंडाच्या खिडक्या होत्या जुन्या काळातल्या. त्या खिडकीमधून बाहेर बघतात तर ती गावातली जी ठळक मंडळी होती ती गाव त्या घराच्या बाहेर अशी उभी होती. हे पोलीसवाले त्यांना म्हणतात की अरे बंद का करताय, मला उघडा इथून, आम्हाला बाहेर निघू द्या. असं म्हणल्याच्या नंतर ती जी मंडळी आहे ती त्यांच्या हातातला जो तांब्या आहे ती खाली जमिनीवर ठेवतात आणि दोन्ही हात असे जोडतात सगळेच, निलेश सोबत, आणि खाली मान घालून अशी उभे राहतात एका लाईनने असे पूर्ण, आणि एक मधात जागा सोडतात. त्या जागेमधून जे तांत्रिक होते त्यावेळेस तिथं जे पूजा करत होते ते तांत्रिक येतात, आणि तांत्रिक आल्याच्या नंतर तिथं पूजा चालू करतात. जे पूजा करतात 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 आणि जे दोन पोलीसवाले असतात ते आतमध्ये कलमा करत असतात की आम्हाला सोडा, आम्हाला सोडा, आम्हाला सोडा, आम्हाला का बंद केले, आम्हाला का बंद केले, बाहेर काढा आम्हाला, आम्हाला का बंद केले. आणि सगळेजण शांत. यांची पूजा होते. पूजा झाल्याच्या नंतर तांत्रिक उठतो. आता त्यांचा कल्ला चालू असतो की आम्हाला काढा, आम्हाला का बंद केले, आम्हाला काढा, तुमच्यावर कारवाई, असं होईल तसं होईल तसं होईल. तांत्रिक त्यांना एकदम जोरात धावतो आणि त्यांना म्हणतो की गप्पा बसा, तुमची बळी देण्यात येते. त्यावेळेस ते दोघंही जण शांत बसले आणि ते दोघं जण म्हणले का, आमची का. तर तो जो तांत्रिक आहे तो म्हणला त्यांना की ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो की तुमची का. या गावाला एक श्राप आहे. या गावामध्ये एक मुलगी होती जी की सुंदर होती दिसायला. या गावामधल्या काही लोकांनी त्या मुलीसोबत चुकीचं काम केलं आणि तिचं मृतदेह या घरामध्ये आणून टाकलं होतं. त्याच्यानंतर या घरामध्ये एक अघोरीसुद्धा राहत होता, पण तो अघोरी त्याच्या तपश्चर्येमध्ये पूर्णपणे लीन होता. तो लीन असताना त्याच्या घरामध्ये कोणीतरी मृतदेह आणून टाकलं होतं. त्याची जेव्हा तपश्चर्या संपली त्यावेळेस तो उठला, त्यावेळेस त्याला फार जास्त क्रोध आला, पण त्याने जेव्हा त्या मृतदेहाकडे बघितलं त्यावेळेस त्याला समजलं की अरे या मुलीसोबत फार चुकीचं झालं आहे. तो तंत्रविद्येने त्या मुलीची आत्मा जाग्यावर आणतो आणि त्या मुलीला विचारतो की तुझ्यासोबत झालं आहे काय. तिने सगळं काय सांगते जे तिच्यासोबत झालं आहे. गावातले जितके पण माणसं आहेत ज्यांनी तिच्यासोबत केलं होतं त्या सगळ्या माणसाची नावं, चेहरे, सगळं काय त्या तांत्रिकाला सांगते. तेवढ्यात तिचा जो बाप आहे तो बाप इथं येतो आणि इथं आल्याच्या नंतर त्या तांत्रिकाकडे बघतो, तिच्या आत्म्याकडे बघतो, त्या मुलीच्या आणि त्या मुलीच्या मृतदेहाकडे बघतो. तर तिचा जो बाप आहे तो सुद्धा त्याचा जीव तिथं सोडून देतो आणि तिथंच तो मरतो. त्याचाही मृतदेह त्याच जाग्यावर पडतं. आता त्या घरामध्ये 2 मृतदेह होते आणि 2 आत्मा आणि एक तांत्रिक. तांत्रिक असा होता की त्याला या गोष्टीचा फार जास्त राग आला. त्याने काय केलं, एक मंत्र वाचला आणि या पूर्ण गावावर तो श्राप फेकून मारला. आणि श्राप दिल्याच्या नंतर त्या गावामधले जे पण लोक आहेत ज्यांनी हिच्यासोबत असं चुकीचं काम केलं होतं, पहिले तर ते लोक प्रत्येक वर्षी एक एक करून या घरामध्ये मेला. आणि त्याच्यानंतर या गावामध्ये असा श्राप लागून राहिला की जोपर्यंत पूर्ण गाव संपत नाही तोपर्यंत या घरामध्ये कुणी ना कुणीतरी मरणार. आणि ज्या वर्षी
या घरामध्ये एकही मृतदेह मरणार नाही, त्या वर्षी या गावामधले 3 लोक अचानक पद्धतीने या घरामध्ये मरणार. पहिले ते जे लोक होते, ज्या लोकांनी त्या मुलीसोबत चुकीचं काम केलं होतं, ती तर मेली होती. तिथं त्या मुलीचा जो बदला आहे तो पूर्णपणे झाला होता आणि ती बिचारी मुलगी तिथून निघूनही गेली होती. पण जो तिचा वडील होता ते मात्र त्या घरामध्येच होता. आणि जे त्या काय म्हणतो अघोरीने जे श्राप दिला होता तोही त्या घराला लागूनच होता आणि त्या घरापासून तो श्राप त्या पूर्ण गावावर लागलेला होता. आता तो जो श्राप आहे तो तुटत तर अजिबात नव्हता, पण एका कंडिशनवर गावातले लोक सुरक्षित होते आणि ते असे होते की जर दरवर्षी या घरामध्ये जर एखादा मृतदेह किंवा एखादा माणूस जर या घरामध्ये पाठवला गावकऱ्यांनी, तर हे जे घर आहे, तो जो श्राप आहे तो एका वर्षासाठी बंद होईल आणि परत एका वर्षाच्या नंतर लागू राहील. म्हणजे एक अमावस्या प्रत्येक वर्षी येणारी, त्या अमावस्येला या घरामध्ये कुणी ना कुणीतरी मरायला हवं. त्या अमावस्येच्या अगोदर कुणी ना कुणीतरी या घरामध्ये जायला हवं. तेव्हा कुठेतरी या गावकऱ्यांचा जीव वाचेल. आणि यावेळेस अथर्व गेला होता आणि अथर्व गेल्याच्या नंतर अथर्व तिथून कुठंही जाऊ द्या, एकदा का त्या घरामध्ये गेलं की त्या माणसाची बळी सापडली. आणि त्या घरामध्ये एंट्री मारण्याच्या अगोदर या तांत्रिकाने दिलेलं जे पाणी असतं ते पाणी टाकायचं, जेणेकरून ते त्याला जो श्राप आहे तो यांच्यावर लागू होत नाही. पण ते पण पाणी जास्त वेळ यांना थांबवू शकत नाही. त्याच कारणामुळे या 2 पोलीसवाल्यांना सुद्धा तिथं अडकवून ठेवलं आणि या 2 पोलीसवाल्यांची सुद्धा तिथं बली दिली. आणि हे 3 मृतदेह होते जे या घरामध्ये लटकत होते. तर तो जो श्राप आहे तो आता पण चालू आहे आणि आता पण त्या घरामध्ये जर कुणी गेलं तर 100% मरतं, म्हणजे मरतंच. आणि हळूहळू काही दिवसाच्या नंतर ते जे तांत्रिक आहे त्या गावामधला, त्याने प्रत्येकाला एक धागा दिला आणि त्या धाग्याच्या मार्फत त्या घराचा जो श्राप आहे तो यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता, कारण की त्या धाग्यामध्ये थोडीशी ताकद होती आणि त्या गावामध्ये जे कोणी पण दुसरं येईल त्याला तो श्राप लागायचा आणि तो श्राप लागल्याच्या नंतर त्याचा मृतदेह या घरामध्ये 100% सापडायचा. तर असला काहीतरी प्रकार होता आणि असली काहीतरी स्टोरी होती. अरे बापरे, काय स्टोरी होती, आई शपथ, भयानक. असं वाटतं ना कधी कधी की एखादी शॉर्ट फिल्म आपणच काढावं, पण रिस्पॉन्स भेटतो न भेटतो याच्यासाठी मी काढत नाही. नाही ते हिंमत लावली असती शॉर्ट फिल्म काढायला. तर आजची स्टोरी इथंच खतम. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, चांगलीशी कमेंट करा. ओके, चला तर भेटूया उद्याच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.